असं आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच शालेय वयापासून तिचे अभिनयाचे गुण हे नक्कीच उजेडात आलेले होते. एक असा ट्रॅजिक सीन असायचा आणि त्या सीन मध्ये ती इतकी रडायची, खरी खरी रडायची. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे विंगेत तयारच असायचो की हा सीन संपला की पलूला सांभाळायचा. एक फेज होती आमच्या घरामध्ये की म्हणजे तेल पण एवढंच जाणायचं, 15 दिवस पुरेल एवढं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अगदी आठवते की तेव्हा ड्रेसेस मला काळे बाई द्यायच्या. आणि ऐश्वर्या पल्लवी ते ऐश्वर्या नारकर हा जो प्रवास आहे तो जवळून अनुभवलाय. एक तर काय की आमचं थोडं कौटुंबिक नातं पण आहे. म्हणजे माझ्या घराजवळच ऐश्वर्या राहायची आणि खूप लहानपणापासून स्वामी विवेकानंद डोंबिवलीमध्ये जी शाळा आहे तर त्या शाळेमध्ये पलू माझी शिकलेली आहे 10वी पर्यंत. आणि काय तिचे गुण सांगू हो, म्हणजे माझी नाही सगळ्याच शिक्षकांची ती लाडकी होती. एक तर तिचं अक्षर खूप छान, त्याच्यामुळं शाळेमध्ये जे फलक लेखन असायचं ते कायम आमच्या पलूकडे असायचं, अगदी कायमच. त्यानंतर इतर कल्चरल ऍक्टिव्हिटीज त्याची जे शिक्षणापेक्षा शिकवण्यापेक्षा त्याची जास्त आवड. त्याच्यामुळे त्या निमित्तानं अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना, म्हणजे आता थोड्या संस्था तशा कमी झाल्यात पण पूर्वी लिटिल थिएटर आपल्या सगळ्यांना माहितीये, बालरंगभूमी म्हणजे सुधाताई करमरकरांच्या हस्ते माझ्या पल्याने खूप बक्षिसं घेतलेली आहेत. तर लिटिल थिएटर, अटकमटक मुलुंड म्हणून संस्था होती, रवी किरण अजूनही आहे. आणि तिची संस्था कलाश्री कला संस्कार जी 44 वर्ष अजूनही डोंबिवलीत काम करते. मुलांसाठी बालनाट्य स्पर्धा आणि अनेक ऍक्टिव्हिटीज आम्ही अजूनही घेतो आणि त्याचा ती एक घटक आहे. आणि अशातून ती घडत गेली आणि शाळेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आम्ही बालनाट्य स्पर्धांना न्यायचो. आणि जिथं स्पर्धांना आम्ही घेऊन जाऊ तिथं तिथं तिचं अभिनयाचं तेव्हापासून, म्हणजे असं आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच शालेय वयापासून तिचे अभिनयाचे गुण हे नक्कीच उजेडात आलेले होते. अनेक ठिकाणी तिला बक्षिसं. आणि आता सुद्धा आमच्या डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या स्पर्धा असतात लायन्स क्लबच्या, तर तिथे तर ती कायमच वैयक्तिक अभिनयामध्ये, आता उद्याच त्या स्पर्धा आहेत आणि त्या निमित्तानं तिची आठवण सतत डोंबिवलीकर काढतात. त्या ठिकाणी नेहमी तिचा उल्लेख केला जातो, कारण पहिला नंबर हुकमी तिचाच असायचा अभिनयामध्ये, नंतर मग बाकीचे दुसरे तिसरे. तर असं लहानपणापासूनच म्हणजे ते बाळकडू घरातूनच तिला, म्हणजे आई तिची तर उत्कृष्ट कलाकार आहेच, भले ती प्रकाशात नसेल पण म्हणजे बॅकस्टेज खूप छान. तर लहानपणीच तिचे गुण जे होते अभिनयाचे ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात, म्हणजे शिक्षकांच्या आले आणि अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धांना घेऊन जात होतो. तर अशा माध्यमातून ती घडत आणि खरंच म्हणजे खूपच गुणी. आणि आपण असं म्हणतो की विद्या विनयाने शोभते, तशी कला देखील विनयाने शोभते. तर तो विनय देखील माझ्या पलूकडे आहे, अजूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. तर अशी ही माझी गुणी, माझी मानस कन्याच मी म्हणते. सगळे डोंबिवलीकर म्हणतात ही तुमची मानस कन्या आणि मला खूप अभिमान वाटतो की हो खरंच ती माझी मानस कन्या. मला खूप आनंद होतो असं मिळावं सगळ्यांनी. तर आणि काय बऱ्याच आठवणी आहेत. एक खूप छान आम्ही हुतात्मा म्हणून एक छान नाटक स्वातंत्र्य सैनिकावरचं बसवलेलं होतं आणि स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका तिची होती त्यामध्ये. आणि शेवटचा तो म्हणजे एक असा ट्रॅजिक सीन असायचा आणि त्या सीन मध्ये ती इतकी रडायची, खरी खरी रडायची. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे विंगेत तयारच असायचो की हा सीन संपला की पलूला सांभाळायचा, की तो सीन संपला की तिला आम्ही बाजूला घ्यायचो विंगेतनं आणि मग तिला शांत करायचं. आणखीन एक मला चांगली आठवण आहे की केल्याने होत आहे रे तुला चांगलं, तिचं हे खऱ्या अर्थानं पहिलं नाटक होतं बालनाट्य. ज्योतिराव कदम म्हणून त्यावेळेचे लेखक खूप छान नाटकं ते लिहायचे. तर त्या नाटकामध्ये मराठीचे विषयांचं भांडण होतं, ते सगळे विषय आपापसात भांडतात, हा तो नाटकाचा विषय होता. तर त्या नाटकामध्ये मराठी या विषयाची आणि खूप म्हणजे मी ज्ञानेशाची बोली मी माये मराठी, म्हणजे अजूनही माझ्या 81 सालचं ते हे नाटक होतं. तर त्यावेळी अजूनही माझ्या लक्षात आहे. तर ती इतकी सुंदर पद्धतीनं ती अभिनय त्या ठिकाणी म्हणजे गाणं म्हणून करायची की तो अभिनय, आणि अनेक अनेक बक्षिसं तिनं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. अशा बऱ्याच आठवणी आहेत पलीच्या माझ्या. वा, मी भाग्यवान आहे की मला अशी कन्या मिळाली. मला असं सांगायला अगदीच आवडेल की फक्त शाळा, शिक्षण, अभिनय किंवा नाटकं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक फेज होती आमच्या घरामध्ये की म्हणजे खूप गोष्टी काय सांगू आता की म्हणजे तेल पण एवढंच जाणायचं, 15 दिवस पुरेल एवढं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मला अगदी आठवते की तेव्हा ड्रेसेस मला काळे बाई द्यायच्या.
आणि आणि म्हणजे ते इतकं घट्ट नातं होतं की की कुठल्याही बाजूनी मदत करून हिला पुढे आणायचंय, कुठल्याही बाजूनी मदत करून हिला स्वतःच्या पायावर उभं करायचंय. हा दृष्टिकोन अगदी काय म्हणूया फॉर्मली नसेल, पण ते खूप आतून येणारं एक प्रेम होतं आणि तो जिव्हाळा होता जो अजूनही आहे. त्यामुळे खरंच कौटुंबिक नाते. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जर शिक्षक चांगले मिळाले ना, तर आपल्या आयुष्यात आपण पुढे कुठलाही स्ट्रगल करायला, कुठल्याही गोष्टींना वर मात करून पुढे जायला सक्षम होतो. ते शिक्षक आपल्या शाळेचे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आणि ते बाळकडू मिळणं खरंच खूप गरजेचं असतं. आणि त्यांनी आपल्याला हात धरून पुढे नेलेलं असतं आणि ती वाट आपण नक्कीच पुढेपर्यंत घेऊन जातो. तर शिक्षक मला आयुष्यात खूप महत्वाचे वाटतात.